माझ्या मुलाने हे डोसे बघितले आणि म्हणला, अगं मम्मी हे तर कलर टाकल्यासारखेच झालेत, किती छान, एकदम ग्रीन ग्रीन. तर आज आपण ग्रीन डोसा बनवणार आहोत. मी मागं पण डोसा बनवला होता, ग्रीन डोसा, पण पूर्ण रेसिपी शेअर केली नव्हती. म्हणलं चला आज रेसिपी शेअर करूया. आणि मी उडदाच्या डाळी आणि तांदळापासून बनवला होता मागच्या वेळेसचा डोसा. तर यावेळेस इन्स्टंट बनवावं म्हणलं मुलाला डब्यासाठी. तर मी 2 वाटी रवा, 1 वाटी दही, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि शेपू कट करून त्या बॅटर बनवण्यासाठी घेतला आहे. आणि कुणाकुणाला शेपूचा वास उग्र वाटतो, मग तो व्यवस्थित बॅलन्स होण्यासाठी मी तिथे कोथिंबीर पण तेवढ्याच प्रमाणात घेतली आहे. ते बॅटर बनवून एक साईडला रेस्ट करून ठेवलं. आणि आपण आता त्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. आपण कुठल्याही प्रकारची चटणी बनवू शकतो, पण मी इथं वेगळ्या प्रकारची बनवली आहे. त्यासाठी मी तेलामध्ये जिरं, मोहरी, उडदाची डाळ, मुगाची डाळ समप्रमाणात घेतली आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याला तडका वगैरे काही नाही द्यायचा, असंच बनवायचं आहे. म्हणून मी थोडंसं तेलाचा वापर मीडियममध्ये केला आहे. तर त्यात आलं, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून हे सर्व परतून घेतलं आहे. ते लाल खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, जास्त काळसर होऊ द्यायचं नाही. त्यात मी धुवून कोथिंबीर पण टाकली आहे. आणि त्याला ते गार झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ टाकून फिरवून घेऊन अशी चटणी बनवली आहे. तर चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपल्या बॅटर जे रेस्ट करायला ठेवलं होतं त्यात इनो टाकलं आणि अशा प्रकारे डोसे बनवायला घेतले. इथे मी तव्याला ग्रीस करून घेतलं आहे, हलकंच तेल लावून कमी प्रमाणातच, आणि आपले डोसे बनवून घेतले आहेत. बघा किती गार गार हिरवा रंग आला आहे त्याला. म्हणूनच माझा मुलगा म्हणत होता की अगं मम्मी हे कलर टाकल्यासारखेच झालेत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं डोसा चांगला खरपूस भाजला आहे. मी इथे लगेच दुसरा डोसा पण बनवून घेतले, कारण मला त्याला डब्याला डोसे द्यायचे होते टिफिनमध्ये. तो खूप खुश होतो असं वेगळ्या प्रकारचं काही बनवून दिलं की. त्यामुळे मला नेहमी काही ना काही बनवावं लागतं. तुम्हाला डोसे कसे वाटले कमेंट करून सांगा. एकदा नक्की ट्राय करा, खायला पण खूप छान टेस्टी होतात. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब